प्रभाग क्रमांक 52 मधून भारतीय जनता पार्टीतर्फे प्रीती सातम यांनी आज अर्ज दाखल केला. पुन्हा एकदा तुम्हाला पक्षाने उमेदवारी दिली, काय म्हणतात? आमची 52ची मायबाप जनता, त्यांचं प्रेम आणि त्यांचे आशीर्वाद, तसंच भारतीय जनता पार्टीचे सगळेच वरिष्ठ नेते आणि आमचे 52चे सगळेच भारतीय जनता पार्टीचे माझे पदाधिकारी आणि सहकारी यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि सगळ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी मला परत पुन्हा एकदा संधी मिळते आमच्या नागरिकांची सगळ्यांची सेवा करण्याची, आणि ही माझ्यासाठी फार खूप मोठी अभिमानाची गोष्ट आणि आनंदाची गोष्ट आहे. गॅप आहे, 4 वर्षांचा गॅप भरून काढायचा, पुन्हा लोकांमध्ये मिसळायचा. भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्ता हा जवळजवळ 2017 पासून, ज्या वेळेपासून इलेक्शन झाली आहे ती त्या दिवसापासून काम करतोय. त्याच्यामुळे आमच्याकडे कुठचाही गॅप पडला नाही, कुठचेही दिवस मध्ये गेले नाहीत, कारण आम्ही कोविडच्या ह्याच्यात पण काम करत होतो, लोकांची सेवा करत होतो, सगळे पदाधिकारी एकत्र होते. आणि आताही जरी 2022 साली आमचं ऑफिशियली नगरसेवकाचं केलं असलं तरी सुद्धा आतापर्यंत आम्ही सगळेच जण या ठिकाणी आम्ही काम करत होतो. दोन्ही ठाकरेंची युती आहे, समोर ठाकरेंचा उमेदवार तुमच्या समोर घेतला, त्याबद्दल नाही, आम्हाला काही फरक नाही पडत, कारण आमचं भारतीय जनता पार्टीचं काम आहे, विकासाचं काम आहे, आणि तेच आम्ही लोकांपर्यंत पोहोचवणार आहेत. आणि लोकांची इच्छा आहे की या ठिकाणी विकासच हवा, आणि जो झालेला आहे, आणि त्यांनी तर पुढच्या 5 वर्षाचं प्लॅनिंग सुद्धा केलेलं आहे की कुठच्या पद्धतीने कामं अजून आहेत ती माझ्याकडनं करून घ्यायची. पहिलं काम कोणतं? पहिलं जे गोकुळधाम आहे, आरे कॉलनी आहे, त्या ठिकाणी एक आरोग्य केंद्राची चांगली सुविधा मला आमच्या नागरिकांसाठी मला द्यायची. किती मताधिक्याने आहे? ते तुम्हाला 16 तारखेलाच कळेल. धन्यवाद. जय हिंद, जय